दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत निफाड शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या कथित अन्यायाविरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले। मोर्चामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विक्रम रथवे आणि खडू बोडके, आम आदमी पक्षाचे उत्तम निर्भवणे, काँग्रेस पक्षाचे सचिन खडताळे आणि सुहास सुरळीकर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, तसेच देशातील स्पर्धा परीक्षांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चा दरम्यान निफाड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती। या आंदोलनामुळे काही काळ शहरातील मुख्य मार्गांवरील वाहतुकीवर किरकोळ परिणाम झाला, मात्र पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे वाहतूक अल्पावधीतच सुरळीत करण्यात आली। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित गंभीर विषयावर शासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।